नका पुन्हा यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. 1000 रुपयाचं बक्षीस चित्रकूट अमरावती सरांना देण्यात येत आहे. विदर्भ हिंद केसरी मैदानाचे मानकरी शंकरपटाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी जिगरी ठरला. त्यांचा हा सर्व विजयाचा जल्लोष आहे. काय बा प्रवीण भाऊ, लयच कमाल करून टाकली मग पहिल्याच वर्षी तुम्ही. या पोटात गर्दी पाहिजे ना बाबा, गरिबी दाखव ना. हे भयानक गर्दी आहे का? तुम्ही राजो लयच लकी माणसं झाले बा. आता मला समजून राहिलं की जिल्हा प्रमुखची लाईन मध्ये तुम्ही म्हणते 9 वर्षात तुम्हाला 100% म्हटलं मंत्रिपद भेटते. आज तुम्हाला हा पट पाहून काय समाधान वाटते? समाधान हे वाटते की महाराष्ट्रातल्या कारा कोपऱ्यातल्या जोड्या इथं बैलगाड्या इथं आलेल्या आहेत, बैलजोड्या. आणि बक्षिसाची लूट पण सर्वात जास्त आहे. विदर्भातला हा सर्वात मोठा पट आहे, जंगी शंकरपट, आमदार हिंद केसरी पट. आणि जनतेने महाराष्ट्रातल्या जे जोडीचे मालक आहेत, कर्मचारी आहेत, त्यांनी जो प्रतिसाद इथे दिला त्याच्याबद्दल त्यांना शतशः नमन करतो. आता तुम्ही स्वतः शंकरपट स्वतः म्हणजे त्याचे आयोजन करते आहे आणि तुम्ही प्रत्येक पटाला उपस्थित राहता. पण मी बरेच पट पाहिलेले आहे, परंतु एवढा प्रतिसाद मी आजपर्यंत लोकांचा मी पाहिलेला नाही. जो अभूतपूर्व प्रतिसाद जनता इथं देत आहे, नागरिक इथं देत आहे, हे वाखाणण्यासारखं आहे आणि जनतेला सलाम आहे माझा. सर्व पटाचा कार्यक्रम पार पाडल्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चालू होता. पण या पडद्यामागचे हिरो म्हणजे अभिजित दादा तायडे. कधी ते बाईट द्यायला समोर नसतात, कधी स्टेजवर समोर नसतात. कार्यकर्त्यांना सांभाळणं, पैशाचं व्यवस्थापन, मग ते जिल्हा परिषदची निवडणूक असो, आमदारकी असो की पटाच असो, या माणसाला मी बाईट देण्याचे खूप प्रयत्न केले. पण आज त्यांना जबरदस्तीने मी बाईट मागितली. रेकॉर्ड ब्रेक झालेला पट बैरममध्ये पहिल्यांदा भरला. आज तुम्हाला हा पट सक्सेस झाल्यानंतर आणि कुठल्याही प्रकारचं विघ्न न आल्यामुळे हे पट सक्सेस झाला. तुमच्या आता भावना काय आहेत? त्यांच्या मेहनतीचं हे फळ आहे. बऱ्याच जणांनी टीका केली की हे मैदान गाजणार नाही, जोड्या येणार नाहीत. पण पहिलाच वेळ असल्यानंतरही ज्या आमच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्याचं फळ आज आम्हाला मिळालेलं आहे. लांबवरून जोडायला आले आहेत आणि पहिला वर्ष असूनही नियोजनात आम्ही कुठे मागे पडलो, त्या आम्ही पडून टीमवर्क दाखवला आणि आम्ही सगळं आमदार शंकरपट यशस्वी दाखवला. टीमवर्क कसं असते आम्ही याच्या आधी निवडणुकीत पण दाखवलं आणि त्याचा अनुभव आम्हाला नसताना सुद्धा आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी टीमवर्क करून हा शंकरपट यशस्वी केला. याच्यापेक्षाही पुढच्या वर्षी भव्य दिव्य स्वरूपात आणि चांगल्याच प्रकारचं नियोजन करून आम्ही हा शंकरपट या शंकरपटात पोलीस प्रशासन, पाणी कमिटी, ज्यांनी बिल हे सापडलं, अकाउंट सापडलं ते, त्यानंतर गर्डरवाले, पेंडलवाले, इलेक्ट्रिक डिपार्टमेंट, जेवण समिती, त्याच्यानंतर माझे सगळे कार्यकर्त्यांचा मी खूप खूप आभारी आहे. कार्यकर्त्याकडून कुणाला त्रास झाला असेल किंवा काही इजा झाली असेल किंवा दुखावलं गेलं असेल, मन दुखावलं गेलं असेल याची मी क्षमा मागतो. कारण की हा एवढं मोठं नियोजन करणं आणि या सगळ्या गोष्टी सांभाळणं सोपं राहत नाही. कार्यकर्ते आज दिवसभरापासून जेवलेले नाहीये. ते सकाळी ज्या जागेवर उभे होते त्याच जागेवर आहेत. त्यांनी हे नियोजन करण्यासाठी, आज यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम जे मेहनत घ्यावी लागते त्याच्यापेक्षा 100% त्यांनी जास्त दिलेलं आहे. त्याच्यामुळे मी त्यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो. सगळ्या जोडी मालकांचा पण आभार व्यक्त करतो जे लांबवरून आले आहेत तिथे. त्यांची काही गैरसोय झाली असेल त्या त्रुटी पुढच्या वर्षी आम्ही भरून काढू आणि गैरसोय होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. आणि माझे सर्व जोडी मालकांना आव्हान आहे की पुढच्या वर्षी पण भव्य स्वरूपाची बक्षीस राहील, तर सगळ्यांनी या शंकरपटाला, आमदार हिंद केसरी शंकरपटाला यावे. माझ्या प्रश्नाचं उत्तरच तुम्ही दिलं नाही ना. मला हे म्हणायचं आहे की तुमच्या चेहऱ्यावर थकवा दिसते, त्यात तुम्ही मानभावपंथी. आता मानभावपंथी म्हटला का त्याला काहीच जमत नाही. तर मग आमच्यासारखे असले, आमच्या याच्यातले, तर मग आम्ही थकवा काढतो.
पण आज हा पट सक्सेस झाल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर एवढा थकवा आल्यानंतरही तो तुमच्या चेहऱ्यावर उत्साह आहे, तर आज शिथिलता आली काय? नाही नाही, अजिबात नाही. जो कार्यकर्त्याचा जोश होता, जो कार्यकर्त्याची जी मेहनत घेतली तो कार्यक्रम यशस्वी झाला. याच्याकरता जो थकवा अजिबात नाहीये चेहऱ्यावर आणि अशीच मेहनत असंच मिळाली. तुम्ही एका वाक्यात उत्तर देऊन टाका. ते शाळेत असते की चौथ्या वर्गात एका वाक्यात उत्तर द्या. मला स्पष्टीकरण तुम्ही देऊ नका. एका वाक्यात सांगा आजचा पट सक्सेस झाला, तुम्हाला कोणत्या स्टेजचा आनंद झाला आणि असा आनंद या अगोदर कधी झाला होता? अप्रतिम आनंद झाला. असा आनंद दादा पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर, निवडून आल्यानंतर झाला होता. त्याच्यानंतर आमदार झाल्यानंतर तोच आनंद आता झाला. कारण की हे टीम वर्क आहे. हे एकट्याचं काम नाही आहे, माझं एकट्याचं काम नाही, कोणाचंच काम नाही. हे टीम वर्क आहे. सगळेजण झटले आपापल्या परीनं. हे सगळ्या टीमचं, सगळ्या कार्यकर्त्यांचं यश आहे. हे त्यांनाच मी याचं श्रेय देतो, सगळ्या कार्यकर्त्यांना. त्याच्यामुळे त्यांची मेहनत रंगला आली, याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर आनंद आहे. पट सक्सेस झाल्याचा किंवा कोणताही कार्यक्रम झाल्यानंतर तो आनंद चेहऱ्यावर असतो आणि त्याचे श्रेय सर्व ते कार्यकर्ता तिथे आहेत. असे मोठे माणसं असे नियोजन व्यवस्थित फार पडू शकतात. त्यासाठी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये घुसावं लागते. आणि या अचलपुरात तरी सध्या जो ट्रेंड चालू आहे, हे तायडे कंपनी दोघं रामलखनाची जोडी हे कार्यकर्त्यांच्या हृदयात घुसलेले असं म्हणण्यास काही हरकत नाही. गणना कपत नाही प्रस्तुत करता गणेश पाटील साखरे, माऊली धांडे, तालुका दर्यापूर.